हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज मी तुमच्यासोबत घराची साफसफाई कशी करते हे शेअर करणार आहे। तर आज शनिवार पण आहे, तर चला म्हटलं आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू। कितीही साफसफाई करा, कितीही पुसा, डेटॉल टाकून पुसा नाहीतर मग लिक्विड टाकून पुसा, पण या दिवसात या माशा एवढ्या कंटाळा करतात ना, एवढा त्रास देतात ना, सगळ्याचाच कंटाळा येतो। सध्या तरी हा त्रास सर्वांनाच होत आहे, कारण या महिन्यात या माशा येतातच आणि हा त्रास सगळ्यांनाच होतो। काही खायला बसा, पोळ्याचं पीठ ठेवा, चपाती ठेवा, जेवायला बसा की त्यावर त्या माशा येऊन बसतात आणि मग ते जेवायला पण कंटाळतो, असं वाटतं की नको, कारण त्या माशा कुठे कुठे बसून आलेल्या असतात काय माहिती। या माशामुळे जास्त आणि मच्छरमुळे जास्त या दिवसात आजार पण येतात, कारण आपण जेवायला बसतो त्यावर माशा येऊन बसतात आणि त्या माशा कुठे कुठे फिरून आलेल्या असतात आणि ते जेवण आपण जेवतो, त्यामुळे आजारपणही जास्त वाढतात या महिन्यात। तर हा तुमचा त्रास कमी करण्यासाठी मी काही भन्नाट आयडिया आणलेली आहे, ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे, तुम्ही पण करून बघा। हा उपाय केल्याने माशा भरपूर प्रमाणात कमी होणार आहेत आणि हा जो आपल्याला त्रास होतो तो पण कमी होणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जे सांगणार आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। तर मी सगळं घर पुसून घेणार आहे डेटॉल टाकून, व्यवस्थित असं छानपैकी कचरा काढून घेतला। आता मी सगळीकडे पुसून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी जो उपाय करणार आहे तो तुम्हाला दाखवणार आहे मी काय करते, जेणेकरून की माशा कमी प्रमाणात घरात याव्या। पहिल्यांदा आपल्याला एक स्प्रे बॉटल घ्यायची आहे, त्यानंतर एक पेलाभर पाणी घ्यायचं आहे। त्या पाण्यात 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद टाकून चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि ते चांगलं ढवळल्यानंतर ते पाणी जे आहे ते स्प्रे बॉटलमध्ये ओतून घ्यायचं आहे। स्प्रे बॉटलमध्ये ओतल्यानंतर चांगलं शेक करून घ्यायचं, चांगलं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ आणि हळद त्या पाण्यात चांगली मिक्स झाली पाहिजे। आता आपण जे हे पाणी बनवलेले हळद मीठ टाकून ते स्प्रे बॉटलमध्ये टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे, शेक करून घ्यायचं आहे आणि आता मी हे पाणी जिथे जास्त माशा दिसतात तिथे स्प्रे करणार आहे। मी सगळीकडे स्प्रे करणार आहे, कारण माशा सगळीकडेच येतात ना, त्यामुळे मी हे पाणी सगळीकडे स्प्रे करणार आहे। अशा प्रकारे करायचं आहे सगळीकडे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ सर्वांना।